नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं हा लढा जवळपास अनेक वर्षांपासून सुरू आहे। जेव्हापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा झाली तेव्हापासून या विमानतळाचं नामकरण लोकनेते दिबा पाटील असं करण्यात यावं अशी मागणी स्थानिक भूमिपुत्रांकडून केली जाते। या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलनं सुरू आहेत। अनेकदा पायी मोर्चे निघाले, अनेकदा उपोषणं देखील झाली, मात्र त्यानंतरही या आंदोलनात अद्यापही नामकरणाबाबत शासनाकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही। याबाबत राज्य सरकारकडून केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता, मात्र त्यानंतर आत्तापर्यंतही याबाबत काहीच हालचाल न झाल्याने आत्ता भूमिपुत्रांनी थेट दिल्ली गाठण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की कल्याण डोंबिवलीच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्हा तसेच रायगड आजूबाजूचे मुंबई नाशिक या परिसरातून हजारोंच्या संख्येने स्थानिक भूमिपुत्र आगरी-कोळी बांधव हे दिल्लीच्या दिशेने निघाले। दिल्ली येथे 5 ऑगस्ट रोजी जंतर मंतर येथे एक दिवसीय आंदोलन करण्यात येणार आहे। कल्याण डोंबिवलीत देखील किमान 15 ते 20 बसेस दिल्लीच्या ठिकाणी रवाना होत आहेत। तसेच अनेक जण काही जण जे आहेत ती विमानाने ट्रेनमधून देखील जाणार असल्याची देखील माहिती आहे। आपल्यासोबत सध्या हे आंदोलक आहेत। दादा, काय सांगाल, एकंदरीत गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू होतं, आत्ता थेट दिल्लीत आंदोलन होणार आहे या मागणीसाठी? दिबा पाटील साहेब अनेक वेळा आमदार राहिलेत, खासदार राहिलेत, विरोधी पक्ष नेता राहिलेत। त्यांनी स्थानिक शेतकरी असतील, भूमिपुत्र असतील, त्यांच्या ज्या जमिनी प्रकल्पासाठी जे जमिनी जे गेल्या त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आणि योग्य तो मोबदला असेल किंवा जागेच्या बदली जागा असेल, लोकांना, भूमिपुत्रांना त्यांनी खूप सहकार्य केलं। त्यासाठी त्यांचं नाव हे नवी मुंबई विमानतळाला द्यावं हे प्रत्येक भूमिपुत्र असेल, शेतकरी असेल यांच्या मनात नाही। आता ही जी मनामध्ये ही भावना नाही, आता एक शक्ती आमची सगळ्यांच्या मनातून आता एक निघाली आहे की नवी मुंबईला ज्या जमिनी आमच्या गेल्यात, आमच्या जे स्थानिक भूमिपुत्राच्या जमिनी गेल्यात, त्याला जर कोणाचं जर नाव लावायचं असेल तो आणि तो फक्त आमच्या दिबा पाटील साहेबांचंच नाव लागलं पाहिजे। आणि मला असं वाटतं काही मोठी अशी काही मागणी नाही आहे की त्यांनी सरकारामध्ये जेव्हा ते होते तेव्हाही त्यांनी सरकारासाठी खूप काही केलं आहे, विरोधात होते विरोधक म्हणून त्यांनी खूप काही केलं आहे आणि भूमिपुत्रासाठी खूप काही केलं। तर एक विमानतळाला एक नाव त्यांचं द्यावं, छोटीशी एक मागणी, असं काही मोठं काही सरकाराचं काही नुकसान याच्यामध्ये होणार नाही आहे। उलटा जर त्यांनी ही मागणी पूर्ण केली तर तिकडचे जे स्थानिक भूमिपुत्र असतील ते सरकारच्या फेवरमध्ये त्यांनाही आनंद वाटेल की बाबा सरकारने आमची मागणी चांगल्या पद्धतीने ऐकून घेतली आहे आणि इतक्या वर्षापासून आंदोलन चालू आहे। तर मला असं वाटतं की आत्ता आम्ही 5 ऑगस्टला जे स्थानिक भूमिपुत्र असतील, शेतकरी असतील, तिकडे आम्ही मोठ्या जमावाने जमतोय। तर ही जर मागणी पूर्ण झाली तर आमच्यासारखे सगळ्यांनी अजून त्यांचे सरकारचे धन्यवाद आम्ही करू की चांगल्या प्रेम। काही दिवसांपूर्वी तुम्ही शिवसेनेत प्रवेश केला आहे, शिवसेना सत्तेत आहेत, आज तुम्ही देखील आंदोलनात सहभागी झालात, तुम्ही देखील काल आव्हान केलं की आंदोलनात सहभागी व्हावं। बघा, इथे प्रश्न कुठल्या पक्षाचा नाही आहे, इथे प्रश्न समाजाचा आहे, समाजातील बांधिलकीचा आहे, भूमिपुत्राचा आहे। पहिला समाज, नंतर पक्ष आणि नंतर मी, असं मला असं वाटतं। त्यासाठी काल मी एक आव्हान केलं की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन दिल्लीला जमायला पाहिजे आणि दिबांच्या नावासाठी आपण सगळ्यांनी अग्रेसर राहायला पाहिजे। जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात वारकरी बांधव देखील या मोर्चात सहभागी झाले, ते देखील दिल्लीच्या दिशेने जातात। काय सांगाल, एकंदरीत गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी आहे पण ती पूर्ण होताना दिसत नाही आहे। राज्य शासनाकडून वारंवार प्रस्ताव देखील पाठवल्याची माहिती आहे, मात्र केंद्र शासनाकडून अद्यापही त्याबाबत कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही आहे। रामकृष्ण हरी, आता आपण ऐकलं तर हे कुठल्याही पक्षाचं आंदोलन नाही, लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील आणि आमची मागणी खरंच रास्त आहे। आम्ही कोणत्याही सरकारच्या विरोधात नाही, कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही। सर्व पक्षीय आणि या भागामध्ये परिसरामध्ये असलेले वारकरी संप्रदायच नाही तर स्वाध्याय परिवार, बैठक परिवार आणि सगळेच सांप्रदायिक मंडळी यामध्ये सामील आहेत। जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, ज्या दिबांनी आपलं आयुष्य या समाजासाठी वेचलं आहे, या समाजावर होणारा अन्याय त्याला वाचा पडली। इकडचं कल्याण डोंबिवलीचं आंदोलन असेल, 27 गावांचा प्रश्न असेल, त्यासाठी सुद्धा दिबांनी नेतृत्व केलं होतं। त्याचप्रमाणे विकसित जमिनीपैकी 12.5% ही जमीन मिळवण्याकरता त्यांनी आटोकाट प्रयत्न केले होते। ज्यांनी स्वतःचं घरसुद्धा बांधलं नव्हतं, लोक वर्गणीतून ज्यांना घर बांधून दिलं होतं, असे दिबा पाटील हे आगरी समाजासाठी, कोळी समाजासाठी, नवे स्थानिक भूमिपुत्रांसाठी दैवतच आहेत। आणि या दैवताचं नाव, मग असे माझे मित्र योगेंद्रजी म्हटले की आमची मागणी फार कमी आहे, आम्ही फक्त नावच। अनेक वर्षांपासून हा संघर्ष सुरू आहे, तुम्हाला वाटत नाही का कुठेतरी सरकार दुर्लक्ष करतं असं वाटतं का? हो, आता तर आम्हाला विश्वासघात झाल्यासारखं वाटतंय, कारण ज्या वेळेला आम्ही
पत्रव्यवहार करत होतो, शांततेच्या मार्गाने आम्ही मोर्चे आंदोलन करत, त्यावेळेला आम्हाला असं स्पष्ट आश्वासन दिलं होतं की महाराष्ट्र सरकारने तसा प्रस्ताव केंद्रीय मंत्र्यांकडे पाठवला आहे. आम्ही विश्वास ठेवला आणि स्वर्गीय आपला आदरणीय मोदी साहेबांनी सुद्धा उद्घाटनाला आल्यानंतर या भूमिपुत्रांचं नाव लागलं पाहिजे अशी एक इच्छा व्यक्तही केली होती. आणि आता जर असं काही होत असेल, आमची मागणी अजिबात नाही, आम्हाला काहीच नको, फक्त कोणाचं तरी नाव देणार आहात त्या ठिकाणी स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव लागावं. कोणीही सांगू शकेल का काय मागणी आहे. आम्ही काहीच कुठल्याही प्रकारे सरकारी योजना मागत नाही, कुठल्या प्रकारे आरक्षण मागत नाही. एवढी सामान्य मागणी, ती आमच्या जमिनीमध्ये असलेल्या नेत्याचं नाव मागतोय. शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे, आज थेट दिल्लीत जात आहे, काय आव्हान असणार आहे? हो, माझी विनंती असेल, लोकनेते आत्ताचे राज्यकारणी, आम्ही शांततेच्या मार्गाने चाललो आहे आणि शांततेचा अंत कुठेतरी ठरलेला असतो. फार परीक्षा पाहू नका. नाकातोंडात पाणी गेल्यानंतर माणसाला जसं हातपाय आपटावे लागतात, त्याप्रमाणे हा शांतताप्रिय समाज आतापर्यंतचा इतिहास आहे. या भागामध्ये अनेक मोर्चे आंदोलन झाले, परंतु रास्ता रोको असेल, पण कुठल्याही वाहनाची तोडफोड, जाळपोळ या समाजाने कधीच केलेली नाही. प्रसंगी आमच्या नेत्यांसाठी आम्ही स्वतःचं बलिदान द्यायला तयार होतो, परंतु लोकांना आम्ही त्रास देत नाही. परंतु न जाणो काळ बदलला आहे आणि कदाचित आता वेगळं चित्र दिसू शकेल. लोकनेत्यांसाठी लोक आपलाही जीव देतील कदाचित आणि दुसऱ्याचा जीव यालासुद्धा मागं पुढं पाहणार नाहीत. एकदम मोठी क्रांती ह्या नाव जर नाही मिळालं तर ही होण्याची शक्यता आहे आणि ती सर्वस्व जबाबदारी आमच्या सन्माननीय राज्यकर्त्यांवर आहे, माननीय पंतप्रधानजींवर आहे, माननीय मुख्यमंत्र्यांवर आहे. त्यांनी नक्कीच आमच्या या भावनांचा आदर बघा, नगरसेवक नंतर आहे. सर्वप्रथम मी आगरी समाजाचा एक भूमिपुत्र आहे आणि गेल्या 6 वर्षापासून जेव्हा आम्ही इथे साखली आंदोलन केला होता तेव्हापासून समाजाची एकच मागणी आहे की स्वर्गीय लोकनेते दिबा पाटलांचं आंतरराष्ट्रीय विमानतळाला नवी मुंबईच्या नाव द्यावं. आणि या मागणीसाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्वच भूमिपुत्र म्हणून आम्ही याच्यात उतरलेलो आहोत. तुझी काय भूमिका असणार? 100% महाराष्ट्र शासनाने एकच नावाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला आहे, तो लवकरात लवकर मंजूर करावा. 10 महिने या गोष्टीला होऊन गेलेले आहेत. अजून भूमिपुत्रांचा सब्र अंत पाहू नये आणि लवकरात लवकर याची घोषणा करावी, नाहीतर हा आंदोलन दिवसांदिवस तीव्र होत जाईल आणि आम्हाला आमच्याच सरकारच्या विरुद्ध भूमिका मांडावी लागेल. तर आपल्यासोबत आणखी देखील काही कार्यकर्ते आहेत. सत्यवंजी, काय सांगाल? एकंदरीत 5 तारखेला सगळ्यांना जमण्याचं आव्हान करण्यात आलेलं आहे. काय आव्हान असणार आहे तिथे? काय तिकडे काय ते एकंदरीत उपाययोजना करण्यात आल्या? या ठिकाणी उपाययोजना सर्वपरी झालेली आहे. मागच्या 10 तारखेला आम्ही दिल्लीला एक आठवडा होता, तिथल्या ज्या DCPंची परमिशन जंतर मंतरची ती घेतलेली आहे. इथून जे आंदोलनकर्ते जाणार आहेत त्यांच्यासाठी हॉटेलमध्ये सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येकाला ID प्रोव्हाइड केलेला आहे. शांतताप्रिय असा जिल्ह्यातून एकंदरीत किती जण तिकडे जमतील जंतर मंतरवर असं आहे? कमी ठाणे जिल्हा आहेत, 5 जिल्ह्यातून कमीत कमी 5,000च्या वरती संख्या तिथे जमणार आहे. आणि हे शांतताप्रिय असं आंदोलन असेल, संविधानिक पद्धतीने आंदोलन असेल. जर हे संविधानिक पद्धतीने आंदोलन त्यांना पसंत नसेल, नाव जर दिल्लीला त्यांनी दिलं नाही, तर पुढची जी काय रूपरेषा असेल ती तिथे ठरली जाईल. आणि मग पुढचं आंदोलन जर असेल, त्या एअरपोर्टला घेराव घातल्याशिवाय स्थानिक भूमिपुत्र स्वस्थ बसणार नाही. मग JCP असो, पोकलन असो, सर्व घेऊन आम्ही आमचे हत्यारे घेऊन तिथे उतरू आणि सगळे रस्ते खोदून टाकू, एवढं मात्र नक्की. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर या नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जाते. आत्ता हे जे स्थानिक भूमिपुत्र आहे ते सध्या दिल्ली जंतर मंतर येथे 5 तारखेला यांचं मोठं आंदोलन होणार आहे. त्यामुळे सरकारने या नामांतरणाबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी सध्या भूमिपुत्राकडून केली जाते. अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, कल्याण.